फक्त अर्ध्या तासात होणारं नागपूरचं स्पेशल असं सावजी मटण कसं बनवायचं याची एकदम सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मटण म्हटलं की बराचसा वेळ जातो, परंतु कुकरमध्ये अगदी झटपट तुम्ही हे सावजी मटण तयार करू शकता। आणि याचा मसाला जो सावजी स्पेशल मसाला असतो नागपुरी स्पेशल, तो कसा बनवायचा त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। म्हणजेच तुम्ही हा मसाला सुद्धा तयार करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा मटण बनवायचं तेव्हा इन्स्टंटली तुम्ही हा वापरून त्यापासून सावजी मटण बनवू शकता। तर रेसिपी आपण बघणारच आहोत, परंतु त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर सगळ्यात आधी आपण ड्राय मसाला तयार करतो आहे आणि त्यासाठी इथे 1.5 टेबलस्पून मी धने, 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून बडीशोप घेतलेली आहे आणि चांगली खमंग भाजून घ्यायची आहे। आता हे मसाले खमंग भाजले की हे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर खडे मसाले भाजायचे आहेत। त्यामध्ये 4 ते 5 हिरवी वेलची, 2 काळी वेलची जी मोठी असते, त्यानंतर अगदी थोडीशी अर्धी जावेत्री घातलेली आहे, 1 इंच यामध्ये मी दालचिनी, 2 स्टारफूल घातलेले आहेत, 3 लवंगा यामध्ये 3 ते 4 घातलेले आहेत, अगदी छोटासा तुकडा जायफळाचा आणि त्यानंतर 8 ते 10 काळे मिरे जे असतात ते घालून आपल्याला आता हा जो खडा मसाला आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे। खूप छान याने फ्लेवर येतो। त्यानंतर यामध्ये मी 2 तमालपत्र, 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ यामध्ये घातलेली आहे। तुमच्याकडे जर खसखस असेल तर 1 टेबलस्पून खसखस सुद्धा घाला, आता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी स्किप केलेली आहे। त्यानंतर 8 ते 10 मी मिरच्या घातलेल्या आहेत, बेडगी मिरच्या आणि थोड्याशा तिखट मिरच्या दोन्ही मिक्स करून घाला, म्हणजे छान अशी चव येते। आता इथे माझी लहान मुलं खातात त्यामुळे मी थोडंसं ते कमी तिखटच ठेवलेलं आहे, त्यामुळे मी फक्त बेडगी मिरची घातलेली आहे। आता तो मसाला परतून झाला की साधारणतः अर्धी वाटी इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे, मस्त ते सुद्धा आपल्याला खमंग असं परतून घ्यायचं आहे। इथे मी तेलाचा वापर केलेला नाहीये। त्यानंतर आता थोडंसं तेल घालून आपण इथे कांदे जे आहेत ते परतवून घेणार आहोत। साधारणतः 2 मीडियम कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि आपल्याला जेव्हा ओला मसाला करायचा असतो तेव्हा इथे हा कांदा आपण घालणार आहोत। तर खोबरं आणि कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतवताना मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि असा चांगला ब्राउनिश रंगावर येईपर्यंत चांगला तो परतवून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघाल तर सगळे ड्राय मसाले मी काढून घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला फक्त जो सावजी स्पेशल मसाला आहे तो बनवायचा असेल तर यामध्ये जेवढे ड्राय मसाले आहेत तेवढेच तुम्हाला यामध्ये घालायचे आहेत। तर सगळ्यात आधी आपण सुरुवातीला जे ड्राय मसाले भाजले होते ते मी मिक्सरमध्ये घालून घेणार आहे। कांदा आपण बाजूला ठेवायचा आहे, कारण सावजी मसाला तुम्हाला जर फक्त बनवून ठेवायचा असेल तर एवढ्याच गोष्टी तुम्हाला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्या आहेत आणि कांदा बाजूला ठेवायचा आहे। तर आता या ज्या मिरच्या आहेत यामध्ये मी फक्त बेडगी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे 1 टीस्पून मी तिखा लाल यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपला ड्राय सावजी मसाला रेडी आहे। यामध्ये खसखस थोडीशी असेल तर घाला, त्याने छान चव येईल। आणि इथे तुम्ही बघू शकता हा मसाला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता। तर ज्वारीचं पीठ घालण्याचं कारण असं आहे की छान दाटसरपणा यावा म्हणून मी घातलेला आहे। आता आपण इथे डायरेक्ट या मसाल्यापासूनच मटण बनवत आहोत। तर इथे 1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट आणि जे 2 परतलेले कांदे आहेत ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि याचं वाटण करून घेतलेलं आहे। अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे वाटण जर तुम्ही करून ठेवलं तर फ्रीजरमध्ये हे वाटण सुद्धा 15 ते 20 दिवस एकदम व्यवस्थित राहतं आणि एवढ्या वाटणापासून तुम्ही साधारणतः 4 ते 5 लोकांसाठी मस्त असं हे मटण बनवू शकता। तर अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे, कुकरमध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण डायरेक्ट कुकरमध्येच याला चांगलं शिजवून घेणार आहोत, म्हणजेच डायरेक्ट भाजी आपण करणार आहोत। याने मटणाला टेस्ट पण खूप छान येते। आता मटण घेतल्यानंतर बऱ्याच वेळा आपण ते खूप साऱ्या पाण्यामध्ये धुतो, तर मटण जास्त वेळा धुतल्याने मटणाची चव फारशी राहत नाही, त्यामुळे मटण आणल्यानंतर जास्तीत जास्त 2 पाण्यामध्ये त्याला धुवा। आणि इथे तुम्ही बघाल तर साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि पहिले 5 ते 6 मिनिटं मटण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये परतवताना आपल्याला घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, म्हणजे मटणापुरतं मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। आता मटण परतवताना त्याला छान असं पाणी सुटतं आणि हे पाणी पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपण हे आता परतवून घेणार आहोत, म्हणजे मटणाला खूप छान अशी टेस्ट येते। बऱ्याच वेळा मटण शिजवताना आपण लगेच पाणी घालतो, पण तसं न करता जोपर्यंत हे मटण चांगलं ड्राय होत नाही तोपर्यंत
होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आणि मस्त मटण त्यामुळे टेंडर होतं, खूप छान शिजल्या पण जातं आणि त्या मटणाच्या प्रत्येक पीसला खूप छान टेस्ट येते. तर इथं तुम्ही बघू शकता आता पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. मटणाचं जे तेल आहे किंवा आपण जे तेल घातलेलं आहे ते खाली शिल्लक आहे. आता जो आपण मसाला जो केलेला आहे तो मसाला मी यामध्ये घालत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की ग्रेव्ही जास्त होईल तर तो मसाला तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता, जेणेकरून ही जी ग्रेव्ही आहे ती तुम्हाला कमी बनवायची असेल तर मसाला कमी वापरा. अदरवाईज तुम्हाला साधारणतः 4 ते 5 लोकांना पुरेल एवढा हा मटणाचा रस्सा होतो फुल रेसिपीमध्ये. तर इथे मी जे वाटण आहे ते वाटण घातलेलं आहे आणि वाटण घालून सुद्धा थोडंसं याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर 5 ते 7 मिनिटं मी याला परतवून घेतलेलं आहे आणि परतवल्यानंतर यामध्ये कोमट पाणी आपण घालणार आहोत. आणि कधीही मटण करताना थंड पाणी वापरू नका, नाहीतर मटणाचे जे पीस आहेत ते थोडेसे आटरल्यासारखे किंवा आकसल्यासारखे होतात. तर पाणी घालताना नेहमी गरम करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ आपण आता यामध्ये घालणार आहोत आणि चांगलं मिक्स करायचं आहे. जशी तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी त्या कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही तुम्ही ते तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट करा, पण जनरली मटणाची ग्रेव्ही थोडीशी पातळ छान लागते. तर आता मी याला मस्त या मटणाला शिजू द्यायचं आहे साधारणतः 15 मिनिटं. तर पहिली कुकरची शिट्टी होईपर्यंत साधारणतः गॅस आपल्याला फुल ठेवायचा, त्यानंतर गॅस कमी करून 15 मिनिटं आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत आणि 15 मिनिटामध्ये मटण अगदी मस्त मऊ शिजतं. तर इथे मटण शिजलेलं आहे. आता मी कुकर उघडते. आपला सावजी मटण बघा किती झटपट तयार झालेला आहे. फक्त मसाला तयार करून ठेवला तर ते आणखीन झटपट होईल. तर आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि सावजी मटण खाण्यासाठी रेडी आहे. म्हणजे इकडे तुम्ही सावजी मटण शिजायला घातलं की दुसरीकडे तुम्ही भाकरी भातासोबत तुम्हाला सर्व करायचं आहे, पटकन करून घेऊ शकता आणि लगेच जेवायला बसू शकता. म्हणजे जेवणाचा जो टाईम असतो तो फारसा आपला वाढत नाही नॉनव्हेजमुळे. तर अशा प्रकारे नक्की एकदा सावजी मटण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. छान छान रेसिपीज जर तुम्ही माझ्या ट्राय करत असाल तर इन्स्टाला मला तुम्ही टॅग करू शकता किंवा फेसबुकला मला बघत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या रेसिपीचा फोटो मला पोस्ट करू शकता, जेणेकरून मी सुद्धा तुमच्या रेसिपीज कशा झाल्यात या बघू शकते. तर अशा प्रकारे मस्त मी सर्व केलेला आहे आज राईस बरोबर सावजी मटण, भाकरी बरोबर अतिशय चांगलं लागतं. तर नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओ शेअर करा ज्यांना मटण खायला आवडतं. सोबतच आणखीन छान छान रेसिपीज आपल्याला लवकरच नॉनव्हेजच्या चॅनलवर येणार आहेत, त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.